तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये मी म्हटलं ना तुम्हाला, मैपतने काहीतरी चाबी फिरवली होती। एक्झॅक्टली तसंच झालंय। मैपतने त्या पिंट्याला जी चिठ्ठी पाठवली ना, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय की सगळ्या खुनाचा आळ तू स्वतःवर घे म्हणून। पण आता काय काय होतंय मालिकेमध्ये ते बघत राहा, कारण आजचा एपिसोड एकदम जबरदस्त आहे। आता ते जज आलेत आणि त्यांनी सरकारी वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितलंय। न्यायाधीश म्हणतात कोर्टाची कारवाई सुरू करा आणि पब्लिक प्रॉसिक्युटर ते साळुंके कोण आहेत ना, त्यांचं नाव त्यांनी घेतलंय आणि आता त्यांनी त्यांची कारवाई सुरू करण्यात यावी असं ते सांगतात। आता ते साळुंके उभे राहतात, सरकारी वकील आहेत हे, आणि ते म्हणतात की माय लॉर्ड, आरोपी मधुकर पाटील यांच्यावरची ही काही पहिली केस नाहीये। वात्सल्य आश्रमातील विलास त्यांच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप आहेच, आणखीन त्यांच्या आश्रमात एक मृतदेह सापडलाय। हा योगायोग नक्कीच नसावा। हा दुसरा मृतदेह हेच सांगतोय की मधुकर पाटील हे निर्ढावलेले खुनी आहेत। आता जेव्हा हे सरकारी वकील युक्तिवाद करत असतात तेव्हा प्रत्येकाचे चेहरे त्यांनी फ्लॅश आउट केले। आता निर्ढावलेले खुनी म्हटल्यावर मधुभाऊंना तर एकदम कसं तरीच झालंय की हे काय आपल्यावर आरोप करताय असे वाटेल ते। पण अर्जुन आता इथे ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझे अशील मधुकर पाटील यांच्यावरचा खुनाचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये आणि ती दुसरी डेड बॉडी त्याच लोकेशनवर सापडणं हे त्यांच्यावरच्या संशयाचं कारण असूच शकत नाही। त्यामुळे माझे वकील मित्र मधुकर पाटलांना खुनी म्हणू शकत नाही। अर्जुनने त्यांचा तो युक्तिवाद खोडून काढलाय। आज ना प्रेक्षकांनो, प्रत्येकाचे जरा धाबे दणाणलेत। म्हणजे बघा, सुरुवातीला दामिनी खूप कॉन्फिडंट दाखवली त्यांनी, पण मस्त मजा आली आहे। छान आहे। आजचा भाग जरा लहान दाखवला त्यांनी, पण मस्त दाखवला। मग आता ते जज अर्जुनचं ऐकल्यानंतर म्हणतात की ओके, तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या अर्जुन सुभेदार। मग आता ते सरकारी वकील खाली बसतात आणि अर्जुन पुढे येत त्याचं सगळं आता पुरावे वगैरे सादर करतो। अर्जुन म्हणतो, पोलिसांनी जरी माझे आरोपी मधुकर पाटील यांना आरोपी मानलं असेल, पण त्यांना तसं खुनी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेच ठोस पुरावे नाही आहेत माय लॉर्ड। सायली, दामिनी, रविराज, प्रिया, सायली सगळे आहेत तिथे आणि प्रत्येकाचे चेहरे असे खूपच फ्लॅश आउट केलेत त्यांनी आजच्या भागात। त्यामुळे आजचा भाग ना जरा लहानच झालाय। तर असो, अर्जुन पुढे म्हणतो की एक खूप महत्वाची गोष्ट आहे मिलॉर्ड, जी डेड बॉडी जमिनीतनं काढली गेली तो ऑलमोस्ट एक स्केलेटन होता मिलॉर्ड, म्हणजे एक हाडाचा सांगळा त्या जमिनीतून काढला गेला होता। आता ते पुन्हा मागचे सगळे सीन आहेत ना, ते आपल्याला व्हिज्युअलाइज केलेत की कशी ती डेड बॉडी जमिनीतून काढली गेली एक्सेट्रा एक्सेट्रा। अर्जुन पुढे म्हणतो, त्या माणसाची ओळख पटावी म्हणून त्या स्केलेटनचं फेशियल रिकन्स्ट्रक्शन सुद्धा करण्यात आलंय मिलॉर्ड, आणि त्यावरनं असं सिद्ध झालंय की ती बॉडी हरीश शिंदे नावाच्या व्यक्तीची होती। आणि पुन्हा तो सीन व्हिज्युअलाइज केलाय, म्हणजे असं पटापट दाखवलंय त्यांनी जरा की सायली तिथे गेलेली आहे आणि ते सांगतात आता म्हणजे ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट काढतात ना, ते सगळे डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला चेहरा दिसेल, आणि सायलीने तो चेहरा ओळखला, अरे बापरे हरीश काका। आणि आता ते सगळं आठवल्यानंतर अर्जुन पुढे कोर्टामध्ये सांगतोय, अर्जुन आता पुढे सिद्ध करणार आहे की तो खून मधुकर पाटलांनी केलाच नाहीये। पण आता बघा प्रेक्षकांनो, त्या पिंट्याला तिथे आणलंय बरं का कोर्टामध्ये। ते इन्स्पेक्टर म्हणतात, मी आत्ता आलो काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून, या माणसाकडे लक्ष द्या नीट हवालदार। आणि आता त्या हवालदारांनी त्या पिंट्याला त्या बेंचला असं बांधलंय। तो पिंट्या चांगलाच रापलेला गुंड दिसतोय बरं का, कारण त्याचे हावभाव तसे सांगतात। आता ते हवालदार जरा बाजूला उभे राहतात त्याला तिथे बांधून, आणि मग तो संधी साधतो पिंट्या आणि मैपतने पाठवलेली चिठ्ठी असं अलगदपणे वाचतो बरं का। आणि ती चिठ्ठी इतकी बारीक असतीनं लिहिलेली, कस काय दिसलं कोणाच ठाऊक बाबा त्याला त्याच्यातलं, पण त्याच्यात लिहिलेलं असतं, हरीशच्या खुनाचा आळ स्वतःवर घे, नाहीतर तुला आत्ताच्या आत्ता ढगात पाठवेन। आणि आता ते ते वाचल्यानंतर त्या पिंट्याला घाम फुटलाय बरं का। अरे बापरे, आता काय करावं त्याला उमजन ना। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रेक्षकांनो की हा स्वतःवर कसा गेला, तर काय झालं माहिती का, हा असा सांगणार आहे की म्हणजे आज त्यांनी दाखवलं नाहीये, पण तसं त्यांनी ते कोर्टात सुचवलंय की सगळं काही मधुकर पाटलांनी याला करायला सांगितलं होतं, म्हणजे हा मधुकर पाटलांचा गुंड आहे असं काहीतरी ते युक्तिवाद करणार आहे। पण ते सुद्धा अर्जुनने खोडून काढले। आता बघा, मध्येच प्रतापरावांचा आणि कल्पनाताईंचा सीन दाखवलाय। या कल्पनाताई उशांचे आब्रे घालता घालता प्रतापरावांना म्हणतात, बाई तन्वी किती चांगली आहे ना, खरंच तिला आवडत नाही अर्जुनची बायको, पण बघा ना तुम्हाला काळजी वाटते म्हणून तन्वी अर्जुनच्या बायकोला तिच्या गाडीत घेऊन गेली बघा। यांना सायलीचं नाव पण घ्यायचं नाही, एवढा यांचा इगो हर्ट झालेला आहे।
पण असो. आता प्रतापराव म्हणतात, हां चांगुलपणा आहे का कल्पना, त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे, पण सायलीमधला चांगुलपणा तुला दिसत नाही वाटतं कधी. आता लगेच या कल्पनाताई म्हणतात, झालं का तुमचं सुरू, आलात पुन्हा मूळ पदावर. प्रतापराव म्हणतात, हो, कारण तू डोळ्यावरची झापडं दूर करत नाहीयेस कल्पना. अगं सायली किती करते ग घरासाठी, आपल्या घरातलं वातावरण चांगलं व्हावं म्हणून तिने रियुनियन घडवून आणलं. अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आवडीनिवडी जपल्या. तुझ्यासाठी, तुझ्या आनंदासाठी ती सगळी धडपड करत असते कल्पना. तू तर एक शब्द सुद्धा बोलत नाहीस ग तिच्याशी. आणखीन काय काय करायला हवं ग सुनेनं आपल्यासाठी. लगेच कल्पनाताई म्हणतात, हे बघा, मला ना तुमच्याशी तोच वाद अजिबात परत परत घालायचा नाहीये. आता कल्पनाताई तिथून निघून जात असतात बरं का. प्रतापराव मस्त उत्तर देतात त्यांना. ते म्हणतात, ए कल्पना थांब, तुला वाद घालायचा नाहीये का तुझ्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. आता त्यांच्या एवढ्या वाक्यावरती हा सीन त्यांनी संपवला. पण प्रतापराव खरंच खूप धडपड करताय प्रेक्षकांनो. सायलीला सून म्हणून न्याय मिळावा या घरामध्ये, यासाठी छान ट्रॅक लावलाय त्यांनी. तर बघा पुन्हा कोर्टाचं सीन दाखवलं. अर्जुन आता तिथे न्यायालयात म्हणत असतो की मिलॉर्ड, हे तेच हरीश शिंदे आहेत ज्यांनी वात्सल्य आश्रमाच्या बाबतीत साक्ष दिली होती. आता इथे ना तो प्रसंग आपल्याला दाखवलाय प्रेक्षकांनो की हरीश शिंदे कोण होते. रविराजांनी तेव्हा म्हणजे वकीलपत्र घेतलेलं असतं ना त्या मैपतचं, तर तेव्हा या रविराजांनी साक्ष घेतलेली असते हरीश काकाकडनं, आणि हरीश काकाने तेव्हा विरुद्ध साक्ष दिलेली असते, मधुभाऊंकडनं दिलेली नसते साक्ष. आता ती साक्ष ऐकवली आहे की मधुभाऊ चांगले माणूस नाहीये, त्यांनी माझ्या भाच्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आश्रमामध्ये 2 नंबरचे पैसे येतात, मधुभाऊ खूप वाईट माणूस आहे, असं बरंच काही ते सांगतात बिचारे. कारण मैपतने तसं त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं. त्यांच्या भाच्याला का पुतण्याला कोणाला तरी असं किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि यांना अशी साक्ष देण्यासाठी मजबूर केलेलं असतं. हा सीन त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवलाय, कारण काही प्रेक्षक नवीन नवीन बघतात ना मालिका म्हणून. आता अर्जुनने कोर्टामध्ये एक इन्व्हलप सादर केलंय हे सगळं सांगण्यासाठी. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, हा हरीश शिंदेचा टाइम ऑफ डेथ रिपोर्ट आहे, यामध्ये मृत्यूची वेळ लिहिलेली आहे हरीश शिंदेची. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की ती तारीख आणि वेळ नीट बघण्यात यावा. आणि साक्ष दिली त्याच्या काही दिवसानंतरच हरीश शिंदे यांचा मृत्यू झालाय. मला कोर्टाचं हे लक्षात आणून द्यायचंय की हरीशने साक्ष दिली तेव्हा आणि त्यांचा मृत्यू झाला तेव्हा माझे अशील मधुकर पाटील हे जेलमध्ये होते. आता अर्जुन जेव्हा असं बोलत असतो ना तेव्हा महिपत, दामिनी या सगळ्यांचे चेहरे म्हणजे असे फ्लॅश आउट केले आहेत. महिपतला वाटत असतं की आता अर्जुनने हे सिद्ध केलंय, दामिनीच्या हे लक्षात का आलं नसावं, पण दामिनीने असं हळूहळू बोलून त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला दिलंय. पण महिपतने पण तिला खोचक टोमणा मारलाय बरं का. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. म्हणजे असं एकदम एकरूप होऊन बघतो आपण, असं वाटतं खरंच आपण कोर्टामध्ये बसलेलो आहे की काय. आता हे सगळं ऐकल्यानंतर महिपतला टेन्शन येतं आणि तो विचार करतो की हे सगळं केलं ते सगळं मुसळकेरात जाणार, कारण अर्जुन खूप हुशार आहे. आता अधूनमधून अर्जुन सारखा चैतन्यकडे बघत असतो, कारण तो त्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघतोय. हरीश शिंदेने ती चिठ्ठी लिहिली ना त्याची. आता पुन्हा मध्ये प्रतापरावांचं आणि कल्पनाताईंचं सीन दाखवलाय, छान दाखवला हा सीन. प्रतापराव आता कल्पनाताईंना म्हणतात, ए कल्पना बघ माझ्याकडे. अगं तू काही दुष्ट सासू नाहीयेस कल्पना, जी सुनेचा छळ करते. तुझं काय प्रॉब्लेम आहे माहितीये का कल्पना. अगं सायलीने केलेली एक चूक पोटात नाही घेऊ शकत आहेस तू. तिने दिलेली एक जखम तू पोटात घेऊ शकत नाहीयेस कल्पना. कल्पनाताई लगेच उत्तर देतात, हो, कधीच नाही घेऊ शकत मी ती जखम पोटात आणि कधीही घेऊही शकणार नाही. तुम्ही तर असे वागताय जसं कधी काही घडलंच नव्हतं. प्रतापराव म्हणतात, अगं असं का विचार करते कल्पना. अगं काहीही घडलेलं नाही असं मी नाही वागते ग कल्पना. अगं कल्पना, पण मी सायलीच्या एका चुकीपेक्षा तिच्यात असलेले अनेक गुण बघतोय आणि ते मला जास्ती महत्वाचे वाटतात. आणि मला खात्री आहे कल्पना की एक ना एक दिवस ते तुला सुद्धा पटणार आहेत. तन्वीमध्ये चांगुलपणा आहे की नाही हे मला माहिती नाहीये, हां, पण तुझ्यामध्ये चांगुलपणा आहे आणि हे मला नक्की माहिती आहे कल्पना. मला खात्री आहे सायलीच्या बाबतीमध्ये एक ना एक दिवस हा चांगुलपणा बाहेर येणार म्हणजे येणारच. पण आता कल्पनाताईंनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंय. अरे पिघळतील, त्या पिघळतील, नक्कीच त्या सायलीला आपलंसं करतील. कदाचित सायलीने काही आनंदाची बातमी वगैरे दिली तर होईल कदाचित, असं मला आपलं वाटतंय, म्हणून शेअर करते तुमच्यासोबत. प्रतापराव एवढं बोलूनही कल्पनाताई काहीच न बोलता तिथून निघून जातात.
प्रतापरावांना वाटतं काय बोलावं आता हिला, पालथ्या गड्यावर पाणी. पण प्रतापरावांचे आता हे हावभाव बरंच काही सांगून जात आहे. पुन्हा कोर्टाचा सीन दाखवलाय आणि आता इथून पुढे फक्त कोर्टाचा सीन रंगवलाय. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, ऑब्विसली हरीशचा खून मधुकर पाटील हे करणं शक्यच नाहीये, कारण ते त्यावेळेला जेलमध्ये होते. दामिनी हळूच मैपतच्या कानात म्हणते, एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही असं वाटलंय काय हो याला. त्यावर मैपत तिला काय उत्तर देतो बघा. अहो, त्याच्या लक्षात आली असलच, कारण तो तुमच्यापेक्षा हुशार आहे. तो कारण तुमच्यापेक्षा कमी हुशार असेल तो, पण तो हुशार आहे. मैपत त्याच्या शत्रूचं कौतुक काय तोंड भरून करतोय बघा ना. पण मैपतचा टोमणा ऐकून दामिनीला राग आला ना. दामिनी त्याच्याकडे रागो बघते. असो, आता मजा येते. पुढे आता ते सरकारी वकील उभे राहतात आणि म्हणतात, मिलॉर्ड, मी मगाशी मधुकर पाटलांना उगाचच निर्ढावलेले खुनी आहेत असं म्हटलेलं नाहीये. एवढ्या सराईत गुन्हेगारांना दरवेळेला स्वतःचे हात चिखलात घालावे लागत नाही. पाटलांनी पोचलेल्या गुंडांकडनं हा खून करून घेणं सहज शक्य होतं. म्हणजे यांना असं म्हणायचंय प्रेक्षकांना, जसं मैपत गुंडे ठेवतो ना तसे मधुकर पाटील गुंडे ठेवतात. काही आपलं कुठल्या कुठे चाललंय. आता त्यांचे बोलणं ऐकून सायलीला पण जरा टेन्शन आलं. सायली हळूच म्हणते रविराजांना, ती त्यांच्या बाजूलाच बसली आहे. रविराजांना ती म्हणते, काका बघा ना, हे वकील काही पण बिनबुडाचे आरोप करतायत मधुभाऊंवर. पण जेव्हा मधुभाऊंना गुंड म्हणलं जातं ना, तेव्हा प्रिया अशी गालातल्या गालात हसते. आता प्रिया इकडनं बसली आहे बरं का, त्यांच्या उजवीकडनं, आणि डावीकडनं सायली बसली आहे. किती छान दृश्य आहे ना. पण बघा आता रविराज तिला हळूच उत्तर देतात, अगं सायली, हे होणारच होतं, पण तू काळजी करू नकोस. अगं अर्जुनने या सगळ्याची तयारी केलेली आहे. अर्जुन त्या सरकारी वकिलांना म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे जे समोर उभे आहेत मधुकर पाटील हे गुंड आहेत, म्हणजे हे गुंड असू शकतात. त्यावर सरकारी वकील म्हणतात, कोणाच्याही साध्या भोळ्या चेहऱ्यामागे एखादा पापी माणूस लपलेला असू शकतो. पण आता यांच्या बोलण्याला काही तथ्य नाहीये आणि शेंडाबुडूक पण नाहीये. दामिनी नुसती बघत असते, हसत असते. आता चैतन्य सारखा त्या पोस्टमॉर्टम ऑफिसमध्ये फोन करतोय बरं का. ते रिपोर्ट पाहिजे ना त्यांना हरीशच्या चिठ्ठीचे, ते अधूनमधून असं दाखवलंय त्यांनी. सरकारी वकील म्हणतात, आत्ताच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सांगितलं की हरीश यांनी कोर्टामध्ये साक्ष दिली होती. हरीश यांची साक्ष मधुकर पाटलांचा काळा चेहरा समोर आणणारी होती. जेव्हा सरकारी वकील असं बोलतात तेव्हा दामिनीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघा. दामिनी पूर्ण कॉन्फिडंट आहे की हा जो काही तिने बनाव रचलेला आहे तो तिच्या साईडने जाणार आहे. पण अर्जुनने ऐन वेळेला सगळ्या चाब्या फिरवल्या आहेत. आता तो मधून मधून सारखा चैतन्यकडे बघत असतो आणि त्याला डोळ्याने खुणवत असतो, काय झालं, अजून रिपोर्ट का नाही आला. आणि आता चैतन्य त्याला खुणवतो की ऑलमोस्ट ऑन द वे आहे. म्हणजे असं त्याच्या डोळ्यावरनं माझ्या लक्षात आलं, कारण रविराजांनी पण त्याला असं खुणवलंय की टेन्शन नको घेऊस, आता पुरावा येईलच. आता साक्षीला टेन्शन आलंय बरं का. आता पुढे ते सरकारी वकील म्हणतात, त्याचमुळे हे मधुकर पाटील चिडले आणि त्यांनी जेलमधनं सगळ्या चाब्या फिरवल्या, सूत्र हलवले आणि त्या हरीशला ठार मारण्याची ऑर्डर दिली त्यांच्या गुंडाला. हे कुठल्या कुठे चालली केस आता तरी सुद्धा अर्जुन सारखा चैतन्यकडे बघत असतो आणि चैतन्य सारखा त्याच्या मोबाईलवरनं मेसेजेस करत असतो ते सगळे रिपोर्ट मिळवण्यासाठी. आता ते सरकारी वकील म्हणतात, माय लॉर्ड, ही साक्षच मोटिव्ह ऑफ मर्डर आहे, म्हणजे आरोपी सुद्धा तोच आहे आणि खुनाची जागा सुद्धा तीच आहे. जेव्हा सरकारी वकील असं बोलतात तेव्हा ते अर्जुनला फार लागतं. आणि आता ते पुढे म्हणतात सरकारी वकील, खुनासाठी कारण हे सगळं 3 गोष्टी म्हणजे मधुकर पाटलांना दोषी सिद्ध करण्यासाठी भरपूर आहे मिलॉर्ड. आता लगेच मैपत दामिनी कॉन्फिडंट होतात आणि अर्जुनला टेन्शन येते आता. पण आता मध्येच ही प्रिया त्या रविराजांच्या कानात बोलायला लागते. पण रविराज ना प्रेक्षकांनो पूर्णपणे तन्वीच्या विरोधात गेलेत आता, कारण ते प्रत्येक वेळेला तिला सडेतोडपणे उत्तर देत आहेत. आता मध्येच मैपत दामिनी दाखवले आहेत, आता मध्ये सरकारी वकील, ह्याचं ती खूप फ्लॅश करतात प्रत्येकांच्या चेहऱ्यावर. आता प्रिया हळूच म्हणते, बाबा बघा ना, मधुभाऊंना असं करायची काही गरज होती का. ही प्रिया हळूच त्या रविराजांच्या कानात बोलत असते, मधुभाऊंनी 2-2 खून का केले असतील बाबा, बघा ना कशाला मधुभाऊंना हे सगळं करायची गरज होती. आता बघा प्रेक्षकांनो, रविराजांनी तिला सडेतोड उत्तर दिलंय. म्हणजे तिचा जो गैरसमज आहे ना तो आता खोडून काढताय रविराज. तिला असं वाटतं ती कोणालाही सहज मॅन्युप्युलेट करू शकते, पण तसं नाहीये. आता रविराज हळूच तिला म्हणतात, तन्वी, ते समोर दिसतायत ना तुला, ते न्यायाधीश आहेत, ते या सगळ्याच जज करून देणार आहेत काय द्यायचं आहे ते निकाल.
तू नाही आहेस न्यायाधीश, त्यामुळे कशाही बद्दल जजमेंट देऊ नकोस. आता असं बोलल्यानंतर चुपचाप बसलीये प्रिया. तिला काही बोलूच दिलेलं नाही रविराजांनी. काही पण बोलते हा प्रेक्षकांनो मध्ये मध्ये. पण असो, आता अर्जुन त्या सरकारी वकिलांना उत्तर देत म्हणतो, या मोटिव्ह ऑफ मर्डर बद्दल मी बोलणारच आहे आणि पुराव्यासकट बोलणार आहे. सरकारी वकील म्हणतात, मग कुठेत सुभेदार पुरावे? त्यावर अर्जुन म्हणतो, मी त्याचीच वाट बघतोय मिलॉर्ड. त्यावर सरकारी वकील म्हणतात, ओ ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्यासाठी काय कोर्ट थांबणार आहे का? हा खून करण्यासाठी पाटलांकडे मोठं कारण आहे आणि हे कारण तुम्हीच आता मान्य करा. आता त्यावरती अर्जुन त्यांना काहीच उत्तर देत नाही. महिपत आणि दामिनीला वाटतं सगळे फासे आता पडलेत आपल्या बाजूने. आता अर्जुन पुन्हा एकदा रविराजांकडे मागे वळून बघतो आणि रविराज त्याला खुणवतात, यस आला पुरावा. आणि आता लगेच साक्षी हळूच दामिनीला म्हणते, हे कुठल्या पुराव्याबद्दल बोलताय? हळूहळू बोलते ही साक्षी आणि दामिनीला विचारते, असला कुठला पुरावा आहे का? मधुकर पाटील सुटेल त्यामुळे? दामिनी म्हणते, नाही ग, असला कुठलाही पुरावा नाहीये, अर्जुन नुसता वेळ काढतोय. आता साक्षी म्हणते, पण असला कुठला पुरावा असेल का की मधुकर पाटलांना माझ्या केसमधनं पण सुटका मिळेल? दामिनी म्हणते, ए बाई नको ना उगाच टेन्शन घेऊ, गप्पा बस ना. अर्जुन आता कोर्टाला विनंती करतो आणि म्हणतो, मिलॉर्ड मी विनंती करतोय की मला थोडासा वेळ देण्यात यावा. आता ते जज म्हणतात की आणखीन कोर्टाकडे आता वेळ नाहीये, ऑलरेडी भरपूर वेळ देण्यात आलाय, त्यामुळे आता ते त्यांचं पुढे काही निर्णय देणार तेवढ्यात तो रिपोर्ट आला. हरीशने जी काही चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी सापडली ना अर्जुनला, त्या बाबतीचा तो सगळा फॉरेन्सिक रिपोर्ट लगेच आलाय आणि अर्जुनने तो कोर्टामध्ये सादर पण केलाय. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड मी ज्या पुराव्याची वाट बघत होतो तो पुरावा माझ्या हातात आलाय. आता दामिनी एवढी आत्मविश्वासू दाखवली आहे त्यांनी, ते ससा कासवाची गोष्ट असते ना प्रेक्षकांनो, अगदी तसंच चाललंय बघा. म्हणजे कासव हळूहळू पुढे जातं आणि सशाला वाटतं आपण फास्ट आहोत त्यामुळे आपला पहिला नंबर येणारच, पण नाही, असं नाही होत. तर बघा एक्झॅक्टली मला तसं फील झालं म्हणून उदाहरण दिलं बरं का. तर बघा आता ते सगळे साक्षी पुरावे ते मिलॉर्ड चेक करत असतात. अर्जुन म्हणतोय न्यायाधीशांना यामध्ये 2 गोष्टी आहेत मिलॉर्ड. एक म्हणजे मला तो साक्षीदार कोर्टामध्ये आणायचा आहे आणि त्याची परवानगी मागणारा अर्ज यामध्ये आहे, आणि दुसरं म्हणजे हरीशने ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी लिहिलेली चिठ्ठी. आता जेव्हा ते अर्जुन असं बोलतो तेव्हा सगळ्यांचे चेहरे टेन्शनमध्ये, म्हणजे विरोधी पक्षाचे, आणि आता ते मिलॉर्ड ते सगळं चेक करताय. आता महिपत आणि दामिनीचं टेन्शन वाढलं, म्हणजे महिपतचं तर वाढलेलंच होतं आतापर्यंत, पण दामिनीचा BP वाढला ना, आता ते एकदम असे अनइझी झालेले दाखवलेत. आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड या सगळ्यामुळे हे कळणार आहे की हरीशने मधुभाऊंच्या विरोधात जी साक्ष दिली होती ना, त्याला खूप वाईट वाटत होतं आणि हरीश त्याची साक्ष बदलणार होता. दामिनी महिपत एकमेकांकडे बघायला लागतात. साक्षी पण अशी एकदम अनइझी होते बरं का. अर्जुन पुढे म्हणतो, ही चिठ्ठी मला हरीशच्या सामानात मिळाली आहे, आणि आता ते म्युझिक खूप वेळ वाजवलंय त्यांनी पुढे, ढडडंग ढडडंग वगैरे. पण असो, आता ते सरकारी वकील उभे राहत म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे असलं कुठलंही पत्र वगैरे साक्ष म्हणून कोर्टात सादर केलं जात नाही, हे माझ्या वकील मित्राला कळायला हवं. तर ते असं का बोलले बघा. आता त्या सायलीला टेन्शन येतं की हे सगळं मान्य होतं की नाही. सरकारी वकील म्हणतात, हे पत्र हरीशने लिहिलंय की नाही हे कशावरून? अहो हे सगळं सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये प्रोसिजर असतात, त्या सगळ्या सादर कराव्या लागतात. माझे वकील मित्र हे सगळं विसरलेत का? ही सगळी प्रोसिजर केल्याशिवाय कुठलीही चिटोरी कोर्टात आणली तर त्याचा काही उपयोग होत नाही. मग आता हे सगळं अर्जुनला काही माहिती नसणार आहे काय? साक्षी हळूच म्हणते, ओ मॅडम हे कुठलं लेटर आहे आता? दामिनी म्हणते, कुठलंही लेटर असू दे. दामिनी जेव्हा अर्जुनला मूर्ख म्हणते ना तेव्हा महिपत गालातल्या गालात हसतो बरं का. आणि आता दामिनी पुढे साक्षीला म्हणते, कुठलंही काही असू दे, ऑथेंटिकेशन प्रोसेस केल्याशिवाय कोर्टामध्ये असं काहीही सबमिट करता येत नसतं, तो काही करू शकणार नाहीये. मी म्हणलं ना प्रेक्षकांनो मगाशी ससा कासवाची गोष्ट, तसंच चाललंय. तर अर्जुन म्हणतो त्या सरकारी वकिलांना, काय हो ॲडव्होकेट साळुंके, तुम्हाला काय म्हणायचंय की हे सगळं हँडरायटिंग वगैरे ऑथेंटिकेशनचे रिपोर्ट हे सगळे इतक्या लवकर कोर्टात मी सादर करू शकणार नाही? मॅच करणारे ऑथेंटिकेशन रिपोर्ट इतक्या लवकर मी काही सादर करू शकणार नाही कोर्टात, असं वाटलं का तुम्हाला? त्यावर ते सरकारी वकील म्हणतात, हो म्हणजे काय, ऑफकोर्स. त्यावर अर्जुन म्हणतो, देन आय एम व्हेरी सॉरी साळुंके,
कारण माझ्याकडे हे सगळे रिपोर्ट ऑलरेडी आलेत. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा दामिनीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहण्यासारखं होतं आणि मैपत एकदम कॉन्फिडंट दाखवला, कारण त्याला माहिती आहे अर्जुन हुशार आहे म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो, आता ते सगळं ऐकल्यानंतर दामिनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अर्जुन म्हणतोय की युअर ऑनर, हरीशच्या चिठ्ठीवरचं अक्षर आणि त्यांच्या डायरीमधलं अक्षर दोन्हीही मॅच केलं गेलंय आणि ते अक्षर हरीश शिंदे यांचंच आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेत आणि रविराज एवढे खुश दाखवलेत की विचारूच नका. आज टीव्हीवर एपिसोड पाहायला विसरू नका. आता अर्जुन म्हणतो ऑथेंटिकेशन रिपोर्ट माझ्याकडे आहेत आणि ॲडव्होकेट गडकरी, आता तो रिपोर्ट तुम्ही कोर्टाला आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या वकील मित्रांना वाचून दाखवाल का? साक्षी आता चैतन्यकडे बघायला लागते रागाने आणि आता चैतन्य ते सगळं ऑथेंटिकेशनचं जे रिपोर्ट आहे ना ते वाचून दाखवणार आहे. पण त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे प्रेक्षकांनो, कारण ते सगळं आता ते उद्याच्या भागात दाखवणार आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की आजचा भाग जरा लहान दाखवलाय, पण आजचा भाग छान होता प्रेक्षकांनो आणि अगदी टीव्हीवर पाहण्यासारखा सॉलिड होता. तर बघत राहा. ठरलं तर मग आता उद्याच्या भागात त्यांनी पुन्हा तोच प्रोमो दाखवलाय जो ते 3 दिवसापासनं दाखवत आहे की हरीशचा खून झाल्यानंतर सुद्धा हा इसम हरीश म्हणून ते सगळे मेसेजेस पाठवत होता आणि हा इसम म्हणजे तो पिंट्या मैपत शिखरेच्याच बिल्डिंगमध्ये राहत होता आणि हा काही संयोग नाहीये. त्यामुळे मैपत शिखरे यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि मग जज सांगतात की हो ठीक आहे, मंजूर आहे. पण आता प्रेक्षकांनो, तो पिंट्या स्वतःवर घेईल का खुनाचा आळ? आता पुढे काही ट्विस्ट येईल का? तुम्हाला काय वाटतं, हे फासे अर्जुनच्या साईडने पडतील का विरुद्ध पडतील? मला तरी वाटतं की हे सगळं अर्जुनच्या साईडने जाणार आहे. केसेस अशाच लांब लांब चालत राहतात, हे मात्र खरं आहे. इतक्यात निकाल लागेल असं वाटत नाही, कारण निकाल लागला की मालिका संपली असं समजायला हरकत नाहीये आपण सगळ्यांनी. पण असो, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काय वाटतं तुम्हाला, तो पिंट्या सगळा आळ स्वतःवर घेईल का खुनाचा? काय होईल? येत्या रविवारी वटपौर्णिमेचा कसला तरी विशेष भाग आहे, तो भाग ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आता हा महासंगम कसा दाखवतील याचं जरा मला टेन्शनच आलंय प्रेक्षकांनो, कारण महासंगम असला ना की तो माझ्या डोक्यावरनं जातो, काही समजत नाही. तर बघूयात आता पुढे काय काय घडतंय. दामिनीचे धाबे दणाणलेत एवढं मात्र खरं आहे. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे सांगतेय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.